मावशी वारली नको रडू मी तुझ्या मावशीसारखी आहे, एखाद्याची बहीण वारली नको रडू मी तुझ्या बहिणीसारखी आहे, एखाद्याची आत्या वारली नको रडू मी तुझ्या आत्यासारखी आहे, एखाद्याची बायको वारली नको रडू. आता म्हणन का नको रडू मी तुझ्या बायकोसारखी. आमच्या दोघा नवरा बायकोचे भांडणं झाले. मी होऊन बोलत होतो तरी बोलली नाही. 15 दिवस मी होऊन बोललो पण ती बोलत नव्हती. पण ती बोलली की मी समजून घ्यायचो. तो बापाला म्हणा आंघोळ करून घ्या, आपण समजून घ्या. तो बापाला म्हण कपडे घालून घ्या, आपण समजून घ्या. कवर लोक मायापुढून अशी दाना दाना गेली आणि भाना भाना आली. म्हणलं किती बी मवळ उठलं ना फक्त शांत बसा. मग अशी आणायला गेल्यावर डसत मवळाला हलवू नाही, मधाची अपेक्षा बाळगू नाही. कोणी मनाला लावलं, ज्यांनी मनाला लावलं त्याला थायरॉइडच्या गोळ्या आहे. तुमच्याकडे प्रमाण कमी आहे, इकडं जाद आहे. खाच लागत ती थायरॉइड, ती टेन्शन न आलेला रोग येतो. म्हणलं ज्याला मनाला लावून घेतलं त्याला थायरॉइड आहे, ज्यानं मनाला नाही लावलं त्याचं मनानं वाढतं. बायको सुखाची कल्पना नाही. बायको फक्त 2च वर्ष नवऱ्याचं ऐकती. गंगारामचा अनुभव. मी आळंदी सुटलो 94ला आणि 95ला लग्न केलं मी. मला जर पुण्याला कीर्तनाला यायचं असलं तर डबा करून देत होती. 6:30ला पहिली गाडी होती पैठण. म्हणून 2च वर्ष ऐकती. 2 वर्षानंतर आमचं कॅलेंडर बाजारात आलं. आपण जर म्हणलो डब्बा, ती म्हणली वाटण गाड्या थांबत नाही का, कशा करता लोक पैसे देते. 2 वर्ष तिनं ऐकलं, 2 वर्ष मी ऐकतो. आता 2-4 वर्षानं हे सगळे ऐकतील. तुम्ही सांगा कुत्र्याच्या मागं मांजर लागत की मांजरीच्या मागं कुत्रं? असं कुत्रं मांजरीच्या मागं लागतं. कवर लोक मांजर जोर लोक संयम आहे. पालता पालता की एकदा मांजरी फिस कुत्रं म्हणतं जाऊ दे आपल्या तरी काय करायचं. फुजूर 10 ग्रॅमची अंगठी असली ना हुंड्यात आलेली साऱ्या पंक्तीत इथं वाडा इथं वाडा इथं वाडा, आणि रात्री अंधारात कुठं धरलं तर हालीच काढा. एक म्हातारी डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणे आजी तुमचं काय दुखतं? तिने मा तसं काही दुखत नाही म्हणे. चालायला लागले का गुडघे दुखते आणि उभा राहिल्या का टाचा दुखते म्हणे. चालायला लागले तुमचे गुडघे दुखतात, उभा राहिल्यावर टाचा दुखतात. बरं आजी वजन काटेवर उभा राहा. म्हातारी वजन काटेवर उभा राहिली, मोजली. भीतीला चिटकून उभा राहा, मोजली. बसा आजी काही मोठा आजार नाही. तिने काय मोठा आजार नाही. चालायला लागले गुडघे दुखतात, उभा राहिला का टाचा दुखतात. ज्याचं दुखतं त्यालाच कळतं. आजी बरोबर आहे, ज्याचं दुखतं त्यालाच कळतं. पण कारण असं आहे म्हणजे मंजुळ वाद्य सांगितलं. पण आता तुम्ही गणपतीला मंजुळ वाद्य ठेवलं का? पार्वतीच्या बाळा तुझ्या अंगात चाळा तशाचा आवाज झाला आणि गणपती माझा. गणपती नाही नाचत आला, तू पिऊन नाच. सुखाचे डोंगर झाले तरी आम्ही परमार्थ सोडणार नाही. आपलं नुसता वारीला चालताना पाय मोडला आणि घरी आलो तर आपल्याला वारी धारचे नाही. पाय मोडला पांचट. अरे ज्यांची अर्धांगी वारली तरी काही वाटलं नाही, एवढी निष्ठा. आमच्याकडं 65 वर्षाची म्हातारी मेली तरी अजून म्हातारं गुगत आहे. तुकोबारायची तारुण्यात 22-23व्या वर्षी पत्नी वारली तरी काही वाटलं नाही. 65 वर्षाची म्हातारी मेली तरी अजून रडत आहे म्हातारं. मी त्या गल्लीला गेलो, त्यांच्या सुनबाई भांडे घासत होत्या. त्यांनी हाका मारली, घरात गेलो, चहा पाजले मला आणि मला सांगितलं महाराज एक काम करा. म्हटलं काय? म्हातारी मारून 2 महिने झाले तरी अजून म्हातारं रडतं. म्हणलं कवा रडतं? आम्ही शेतातलं काम करून आलो की आमच्या हातपाय धुणं झालं, स्वयंपाक केला, म्हाताऱ्याला पहिल्यांदा जेवायला द्यायचं. म्हातारं जेवलं की पहिल्या सांदाला जेवतं आणि पहिल्या सांदाला डुकल्या घेतं आणि झोपतं. आमचं सर्व काम आटपलं आणि आम्ही झोपायला लागलं म्हातारं गुगायला सुरुवात करतं. म्हातारा गुगायला लागलं का लेकरं सुद्धा झोपत नाही. म्हणलं मी काय करू? ती म्हणले फक्त म्हाताऱ्याच्या मनातली म्हातारी काढा. सगळ्याच्या खिशातले पैसे काढता येईन पण मनातली म्हातारी. म्हणलो काढायची कशी? ते म्हणले तुम्ही कीर्तनात नाही सांगत का? कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत? म्हणले कीर्तनात सोपं जातं भाऊ, ज्याची मेली त्याला विचारा.
एक तर आता कितीतरी पोरं तसेच राहायला लागले, बायकाच मिळाना. जे त्या आम्हाला विचारत हाय का पोरगी, म्हणलं चिखलाची. म्हणून म्हाताऱ्याचं कशी मनातली काढायची, पण ज्याचं थोडंसं खाल्लं का त्याचे उपकार मानावे लागते. म्हाताऱ्याच्या खोलीत गेलो, म्हातारं बाजेवर बसलं होतं, मला पाहिलं, उठून बसलं. चटकन मी म्हाताऱ्याने मला बाजेवर बसवलं, म्हातारं खाली बसलं, माझ्या पाय पडलं तर इथलोक पाणी आलं डोळ्यात. असं डोळे पुसितं मला सांगतं, महाराज काय सांगावं, अशी म्हातारी नव्हती. काय म्हातारी होती, काय संसार केला आम्ही. मी दुसऱ्याच्या बांधाला बैल चारले, कधी म्हातारं बोलली नाही. इतक्या बाऱ्या चपला बदलून आणल्या, काय संसार केला. दत्तासारखी माझ्या मागं उभी होती. पण काही म्हणा, सुखीचे दिवस आले. पोराला पुरी गोकुळासारखं घर भरलं. देवाला पटलं नाही आहे, देवानं चांगलं नाही केलं. म्हटलं अरे मेल्यामागं कोणी, मला काय कळत नाही का महाराज, पण काही बी म्हणा असं वाटतच नाही गेली म्हणून. म्हणलं कसं वाटतं ते म्हणे, जेव्हा जेव्हा आठवणी तेव्हा असं वाटतं आली. 65च्या म्हाताऱ्याला आली वाटते तर 22व्याच्या वाटतेल्यानं काय करायचं. होईन म्हणणं हा शब्द इतका सोपा नाही आहे. मी पास होईन यासाठी काय करावं लागल, अभ्यास. नक्कल करून अक्कल येत नाही. तसा मी वारकरी होईन म्हणजे नुसतं गण नाही लावायचं. आता 16 संपलाय आजच्यानं, तरी परतला संत मंडळी वापस निघली. जाताना जेवढा समाज आहे तेवढा येताना नाही आहे. पण जाताना सगळेच वारकरी असतील हे ज्ञान जगा फसविती. म्हणून गंध लावणं म्हणजे पारमार्थ नाही. म्हणून होईन म्हणणं इतकं सोपं नाही. मी पास होईन याकरता जसा अभ्यास करावा लागेल, होईन म्हणणं इतकं सोपं नाही. हत्ती पाळणं सोपं आहे, पण सिंह पाळणं अवघड आहे. मुख्यमंत्री आणणं सोपं आहे, पण दाऊद आणणं. किती बोलले होते दाऊदांनी म्हणून, म्हणणारे सुद्धा गेले पण आणू शकले. तसं देवाला काम सांगणं सोपं आहे, पण यमाला काम सांगणं, आणि ते यमाला सांगण्याचा अधिकार तो खूप बरा ऐकला. म्हणून होईन म्हणणं सोपं नाही. मी पास होईन त्यासाठी अभ्यास करावा लागेल. तसं मी वारकरी होईल, त्यागात शांती निरंतर, त्याग करावा लागेल. नसता होईन म्हणणं सोपं नाही. एखाद्याची आई वारली ना, कोणी म्हणतं नको रडू मी तुझ्या आईसारखी आहे. एखाद्याची मावशी वारली, नको रडू मी तुझ्या मावशीसारखी आहे. एखाद्याची बहीण वारली, नको रडू मी तुझ्या बहिणीसारखी आहे. एखाद्याची आत्या वारली, नको रडू मी तुझ्या आत्यासारखी आहे. एखाद्याची बायको वारली, नको रडू. आता म्हणन का नको रडू मी तुझ्या बायकोसारखी, म्हणू शकत नाही. तसं वारकरी होणं सोपं नाही. न मिळो खावया न वाढो संतान, परी नारायणे. देवाच्या कृपेसाठी वारी आणि वारीसाठी देव, हे ज्यांचं समीकरण आहे त्यांनी म्हणावं होईन. म्हणून होय कळून घे, कळलं पाहिजे, कळलं पाहिजे. आमच्या दोघं नवरा बायकोचे भांडणं झाले. मी होऊन बोलत होतो तरी बोलली नाही. 15 दिवस मी होऊन बोललो पण ती बोलत नव्हती. पण ती बोलली की मी समजून घ्यायचो. तो बापाला म्हणा आंघोळ करून घ्या, आपण समजून घ्या. तो बापाला म्हणा कपडे घालून घ्या, आपण समजून घ्या. तो बापाला म्हणा हे करा, आपण समजून घ्या. तो बापाला म्हणा कपडे घालून जा, म्हणलं तसाच जातो. मी 2 हप्ते समजून घेतलं तिनं पण तिला काय माहिती मी कितीच आहे. हिंडणारे गावं, शंका घ्यायची नाही, शंका ठेवायची नाही. एक दिवस उशिरा गेलो, गाडी लावली, बॅग ठेवली, टी व्ही चालू केली, बातम्या पाहत बसलो. ती आली, बॅग घेऊन गेली, वल्ली चड्डी पण घेऊन गेली, टी व्ही बंद केली आणि पोराला उठवलं. उठ, तो बापाला विचार उशीर काऊन झाला म्हणून, कारण मला बोलायचं नाही ना. पोरगं माझ्याकडे आलं, ते म्हणे नाना उशीर काऊन झाला. म्हणलं कोण म्हणतं. म्हणले माझी आई म्हणत होती विचारतो बापाला उशीर काऊन झाला. म्हणलं ती मला पाहून गेली, तिची माही काय ओळख बुजली का, तिची माही काय ओळख विसरली का. 35 वर्षापासून संग आहे. बरं तो आधीपासून आहे. तिने जाऊ द्या,
भांडणापेक्षा आबुला. आपल्या घरात 15 दिवसापासून कोणी कोणाला बोलत नाही, कोणी कोणाची नाही, पण जिथल्या तिथं सगळे. म्हटलं सगळे, मग तुम्ही माझ्याजवळ सांगा, मी तिच्याजवळ सांगतो, भांडणं मिटते. म्हटलं हेही खरं आहे. फक्त उशीर होण्याचं कारण काय घडलं, तुझा मामा भेटला मला अहिल्यानगरला. मामा अहिल्यानगरला कशाला होता? म्हणलं मामा आजारी आहे. ते मामाचं काय दुखतं? म्हणलं मी काय डॉक्टर आहे? त्यांनी एवढंच सांगितलं. लगेच त्याला म्हणे विचार कोणता मामा होता म्हणून, म्हणजे आपण भेटून येऊ. पोरग माझ्याकडे आलं ते नाना कोणता मामा होता? म्हणलं ज्याला गरज आहे त्यांनी विचारावं. तसं ज्याला गरज आहे त्यांनीच पारमार्थ करावं, उगाच दिसावं असा पारमार्थ करू नये. अरे आयुष्य गेलं, अजून जे कपडे तेच कपडे नसतात. त्या काळात 87 ते 94-95 पर्यंत आवाज होता बाबाचा जिकडं जाईल तिकडं, पण वारकरी ते वारकरी नसता. बाकीचे नुसतं काय करत. म्हणून ज्याला गरज आहे त्याने मला विचारावं. पोरग गेलं, आईला सांगितलं, ते काही सांगत नाही. ते म्हणले पुन्हा पोरग माझ्याकडं आलं, तरी मी सांगितलं नाही. कवर लोक मायापुढून असे दाना गेले आणि भाना आली. म्हणलं किती बी मवळ उठलं ना, फक्त शांत बसा. मग असे आणायला गेल्यावर डसत मवळाला हलवू नाही, मधाची अपेक्षा बाळगू नाही. मी शांत बसलो. बडबड कवर लोक करीन 10 मिनटं. ते काय खापराच आहे का फुटून जायला? बडबड केली झाली शांत. गॅस जेवून म्हणलं द्या वाढून. आली गोडीला. माझ्या पुढं ताट मांडून आणलं. मी मस्त जेवतो आणि हसतो. हसल्यामुळं तिकडं गरजून पाऊस पडतो. अशी डोळे पुसते. होत असते नवरा बायकोचे भांडणं, मग एवढं मनाला लावून घेत असते का? होतच असते भांडणं, एवढं मनाला लावून घेत. म्हणलं कोणी मनाला लावलं? ज्यांनी मनाला लावलं त्याला थायरॉइडच्या गोळ्या आहे. तुमच्याकडे प्रमाण कमी आहे, इकडं जादा आहे. खावाच लागते थायरॉइड. ती टेन्शन आलेला रोग येतो. म्हणलं ज्याला मनाला लावून घेतलं त्याला थायरॉइड आहे, ज्यांना मनाला नाही लावलं त्याचं मनानं वाढतं. मग कीर्तन गेलं पळवतो, रोज पळवतो, तरी ते तेवढंच. चुकलं उकलं गंगेला मिळालं. म्हणलं तसं नाही, गंगारामला म्हण. ते चुकलं गंगारामला मिळालं. म्हणलं मग माप 100%. म्हणलं 100% माप. खरंच तोही शपथ खाल्ल्यावर एवढी खुश झाली. मला पाणी घेऊन आली, TV पण चालू केली. मला पाणी पितीन सांगा ना मग कोणता होता? म्हणलं कोणताच नव्हता, फक्त बोलण्यापुरता होता. अरे परमार्थ हा देवासाठीच करावं, आणि ज्यांनी देवासाठी केला त्यांचे उपकार आहे. धनद्वारा पुत्रजन बंधू सोयरे सर्व मिथ्या आहे. शरण रिगा, आणि जे देवाला शरण रिगले तेच म्हणतात होईन. आणि ज्यांनी ही साधना केली ते देवापुढं वारीला जाताना देवाकडे हेच अपेक्षा मागतात. पर्यंत आता ज्याच्याकडं मागतो त्याच्याकडं खरंच सर्व सुख आहे की याचा विचार करा. ज्ञानोबारायांनी एका ओवीत खर्च केलं. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साई गुणवर्य वस्तीजेत म्हणून तो भगवत. म्हणजे सगळा गुण संपन्न एक भगवान आहे आणि त्याच्याच जवळ सर्व सुखे. अनेक संतांचं मत आहे. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात सर्व सुखाचे, जनीबाई सुद्धा म्हणतात सर्व सुखाचे, सेना महाराज सुद्धा म्हणतात, आमचे नाथ बाबा सुद्धा म्हणतात. मग सर्व सुख फक्त भगवंताच्या. म्हणून सुख फक्त 2च ठिकाणी, एक सुखरूपाई साधुजा कोणी, आणि सुख एक हेची ठाई बहुपाई. मग 2 ठिकाणी सुख आहे. म्हणून माणसाने 2च ठिकाणी सुखाची मागणी करावी. मग अनेक ठिकाणी सुख नाही. म्हणून तुका म्हणे काही न मागो अनेक. काही मागणारे फसले. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव शिराचा समुद्र उपमन्यू. ज्ञानोबाराय म्हणतात आढळपदी बाळ बसवलेला ध्रुव बाळ आहे. तो ध्रुव बाळाला आईच्या मांडीवर वडिलाच्या मांडीवर बसू दिलं नाही म्हणून त्याला खेचण्यात आलं. त्याने आईनं सांगितलं जर या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या कुळी जन्माला यावं लागेल. त्याला राग आला. त्याच्या आईने सांगितलं मला पूर्ण भागवत सांगून वेळ घ्यायचा नाही. त्याने तपश्चर्या केली. देव प्रसन्न झाला. मागितलं काय मागायचं तो माग. त्याने सांगितले अशी जागा दे की मला तिथून कोणी लुटून देणार नाही, काढून देणार नाही. आजही ध्रुव ताऱ्यापाशी त्याची जागा आहे. म्हणजे ध्रुव तोच आहे. मग सांगा वरून तो खाली पाहतो कोण कोण कीर्तनात चप्पल बदलून येतं. काय उपयोग झाला?
उपमन्यू नावाचं बाळ आहे, त्याला खरं दूध मिळलं नाही, मित्राच्या घरी दूध मिळलं, आईला सांगितलं तिथं दूध होतं, तसं नाही, ती पाण्याचं म्हणजे पातळ पाणी करून द्यायची पांढरं, म्हणून हे दूध नाही. त्याला सांगितलं बाबा दूध मी पाजू शकत नाही, मी एवढी श्रीमंत नाही, तपश्चर्या कर. ज्यांनी दूध निर्माण केलं ती गाय, गाय ज्यांना निर्माण केलं तो ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाला ज्यांना निर्माण केलं तो विष्णू, त्याने तपश्चर्या केली. आणि त्याला सांगितलं माग काय पाहिजे, ते म्हणले मला दूध दे. त्याला शिराचा समुद्र, त्याला समुद्रच दिला. काय कामात आला, त्याला नुसते जोर हापसी दिली असती, त्यानं हापसलं असतं, भोसरीला फुकट दिलं असतं, आळंदीला इकत दिलं असतं, तर संसार झाला असता आणि परमार्थ झाला असता. एवढा मोठा समुद्र, त्यानं काय गटकळून मरायचं का त्याच्यात. सुदाम ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढ्याला मुष्टीभर पोहे घेऊन त्याच्या भेटी लागी गेला का, शुद्ध भाव देखोनी गाव. एवढा मोठा राजा झाला, पण सुख कुठं मिळतं, कारण जया अंगी मोठेपण यातना कठीण आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले जा, आम्ही जरी एखाद्याच्या घरी नाही गेलो ना, त्याला पैशात जादू झालं, तो आपल्या घरीच आहे. म्हणून मोठं होणं सोपं आहे, पण मोठं होऊन सगळ्याला प्रेम देणं सोपं नाही. म्हणून महाराज म्हणतात हे मागणारे फसले. म्हणून सुख देवाच्या पायावर आहे, संतांच्या पायावर आहे, ते सुख पाहिजे. अनेक ठिकाणी सुख नाही. अनेक म्हणजे तुम्ही पहा, म्हणून तुकोबारायांनी खंत व्यक्त केली, करिता या सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापे तापलो मी देवा आणि करिता या सेवा. म्हणून हे सगळ्या कुटुंबाकडे आपण सुखाची अपेक्षा केली तर सुख मिळू शकत नाही. वाटतं वेगळं. आपल्याला मुलगा असं, त्याच्यात जर बारीक बारीक पोरं असले ना, तर एकाला शी आली का दुसरं म्हणतं मला बी आली. नाथ महाराजांचं भारुडे, भूत लागले नारदान 60 पोरे झाली. मग 60 पोरं नारदाल झाली असती, सुख मिळलं का? सुख नाही मिळलं. 4 वाजताच पोरं उठायचे, ममे म्हणलं धुई. पोरं सांभाळणं इतकं सोपं नाही. कीर्तनात जर एखादं पोरगं बडबड करायला लागलं, त्याला आपण म्हणलं गप, ते काय करतं त्याचं. म्हणून लई मोठे पोरं म्हणजे सुखाची कल्पना नाही, लई मोठ्या बायका म्हणजे सुद्धा सुखाच्या कल्पना नाही. 80,000 बायका होत्या रावणाला, तरी सुख मिळलं. आणि त्या बी देखण्या होत्या, एक डोळा एकना किधर बी देखना, बांग्या नव्हत्या. बायको सुखाची कल्पना नाही. बायको फक्त 2च वर्ष नवऱ्याचा ऐकती. गंगारामचा अनुभव. मी आळंदी सुटलो 94ला आणि 95ला लग्न केलं मी. मला जर पुण्याला कीर्तनाला यायचं असलं तर डबा करून देत होती. 6:30ला पहिली गाडी होती पैठण. म्हणून 2च वर्ष ऐकती. 2 वर्षानंतर आमचं कॅलेंडर बाजारात आलं. आपण जर म्हणलो डब्बा, ती म्हणली वाटण गाड्या थांबत नाही का, कशा करता लोक पैसे देते. 2 वर्ष तिनं ऐकलं, 2 वर्ष मी ऐकतो, आता 2-4 वर्षांनी सगळे ऐकतील. झालं आता पोराचं पण लग्न झालं, ते आमच्या विचारात बसतील, शाश्वत नाही. मग ती बी म्हातारी दुसऱ्या म्हातारीला सांगेल इमल कसं कमवल, आणि मी बी म्हणून घर बांधून ठेवलं, जमीन व्यवस्थित केली, पाईपलाईन केली. अरे जन हे सुखाचे अंत काळाचे. म्हणून किती मोठी बायको असली, तुम्ही सांगा कुत्र्याच्या मागं मांजर लागत, एक मांजरीच्या मागं कुत्रं. असं कुत्रं मांजरीच्या मागं लागत, कवर लोक मांजर जोर लोक संयम आहे. पाळता पाळता की एकदा मांजरी फिस, कुत्रं म्हणतं जाऊ दे आपल्याला तरी काय करायचं. म्हणून 2 वर्ष ती, 2 वर्ष हो, 2-3 वर्षांना सर्व गा. म्हणून लई मोठी पत्न्या म्हणजे सुखाची कल्पना नाही, लई मोठ्या बहिणी म्हणजे सुखाची कल्पना नाही. लई मोठ्या बहिणी म्हणजे जर सुखाची कल्पना असती तर तुकोबाराय म्हणले नसते, जोवर चाले मोठा तोवर बहीण म्हणे. म्हणून बहीण म्हणजे सुखाची कल्पना नाही, पोरं म्हणजे सुखाची कल्पना नाही, पत्नी म्हणजे सुखाची कल्पना नाही, भाऊ म्हणजे सुद्धा सुखाची कल्पना. रावणाचा एक भावाचं वर्णन येतं, कुंभकर्ण. त्याला युद्धाच्या प्रसंगाला उठवायची वेळ आली, ढोल वाजवली, ताशा वाजवली, शेंगडं वाजवली, नाना प्रकारची वाद्य वाजवली, तरी कुंभकर्ण उठला नाही. त्याचा भाऊ म्हणतो तसा उठायचा नाही, त्याच्या अंगावर हत्ती सोडा म्हणे, तुडून तरी उठल. तर त्याच्या अंगावर हत्ती सोडले, त्याच्या बेंबीच्या खड्ड्यात 3 हत्ती पडली. केवढा कुंभकर्ण. बेंबीच्या खड्ड्यात हत्ती, स्वनकिडे नाही, हत्ती नाही, हत्ती नसता, हत्ती लेंडी होईल. तेव्हापासून बिंब्या 2 प्रकारचे, काहीच्या अशा गट्टूच्या आहे, काहीच्या खड्ड्याच्या आहे. जनतेनं पाहून घ्या घरी गेलो. एवढा मोठा दांडगा भाऊ असून सुख मिळालं.
त्याची त्रेजटा नावाची बहीण आहे, तिला एका टायमाला 2.5 क्विंटल कुकू लागत होतं कपाळाला लागला. कुकू 2.5 क्विंटल भितड होती काय शिरंगीत होती, एवढी मोठी दाणी. लई मोठी संपत्ती म्हणजे सुखाची कल्पना आहे का? शुद्ध कांचनाची 7 कोटी कोटी घरे ते काश्या आणि तांब्याची. प्युअर सोन्याची 7 कोटी घरं होती तरी सुख मिळलं नाही. आपलं कुठं हरलं हुजूर मुजूर फुजूर. 10 ग्रॅमची अंगठी असली ना हुंड्यात आलेली साऱ्या पंक्तीत, इथं वाडा इथं वाडा इथं वाडा, आणि रात्री अंधारात कुठं धरलं तर हालीच काढा. एवढं नाका कानात राहत नाही तर याच्या प्याला ते बी स्वतःचं नाही, इकून घेऊन जायचं आणि तिकून करून आणायचं. म्हणजे माझ्या भावाने केलं. भावाला दुसऱ्याला चहा पाजायला तरी पैसे आहे का? चोट्टी जी असन ती चोट्टी. जुन्या काळात शॅम्पू नव्हता आणि टेम्पू नव्हता तरी एवढे केस होते. आता शॅम्पू टेम्पू तरी बकरी शेपटासारखी. सुख म्हणजे केस नाही, सुख म्हणजे मग सुख म्हणजे काय? सुख जर त्याच्यातच असतं तर तुकोबाराय म्हणले नसते प्रपंच ओसरो आणि चित्त तुझे म्हणून प्रपंची सुख जोडे. तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे, ते का वेडे म्हणून वेडे म्हणावे नाथ महाराज म्हणतात. म्हणून हे सुख नाही आहे, हे सुखाचा भास आहे. आणि ही सगळी मंडळी जर सुखच देत असती तर नाथ महाराज म्हणले नसते ना हे सर्व सुखाचे सोबती आहे. अजून तरी बरं आहे या महिला 9 वार 6 वार साड्या घालून यांना पदर तरी वारं घालायला. आता नवीन पिढी आली जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट, वारं कसे घालते ना आपल्याला, दस्ती घेते ना, अशा उड्या मारते ना आपल्या मागं. अरे बिगर वारेची जायची वेळ आली तरी अजून भजन कीर्तन समजून घेईना. पानछट कळलं पाहिजे. एक म्हातारी माझ्याकडे आली, तिने राऊत बाबा आमचं पोरग आहे ना सारखंच बोटं चोखतं. म्हणलं तुम्ही काय केलं? ती म्हणजे मी अगरबत्तीचा चटका द्याला तरी बोटच चोखतं, त्याला कोरपड लावून पाहिली तरी बोटच चोखतं, त्याला कडुलिंबाचा पाला बांधून पाहिला तरी म्हटलं मी जर औषध दिलं ना आयुष्यात बोट चोखणार नाही. ते म्हणले औषध द्या. म्हणलं फुकट देता येणार नाही, कमीत कमी त्याला 2 मीटर कापड आणून द्यावं लागेल. तिनं 2 मीटर कापड आणून दिलं. औषध द्या. म्हणलं सकाळी या. म्हातारी सकाळी त्या नातवाला घेऊन आली. म्हणजे औषध तयार. म्हणलं रेडी आहे, द्या औषध. म्हणलं एवढं कडू औषध आहे की तुमचा नातू तुमच्या देखत घेणार. ती म्हणले मी काय करू? म्हणलं मग तुम्ही आमच्या किचनमध्ये मागं वाड्यात जा, मी तिला सांगतो चहा कर म्हणून. म्हातारी तिकडे गेली, तिनं खरखसक चहा केली म्हातारीला. म्हातारी चहा प्यात बसली. पोराला गोड बोललो. लहान पोराला जर गोड बोललं ना तयार होतात. लहान पोराला गोड बोला तुम्ही काही म्हणता, म्हणायला लावलं ते म्हणतात. असंच मी एका बारक्या पोरीला गोड बोललो, तिला म्हणलं गाणं म्हण. तिनं गाणं म्हणलं होतं, पण शिकवणारी बाई बावळट होती. तिला लहान वयात काय शिकावं तिला ती पोरगी गाणं म्हणली होती. गेले बाई उसाच्या बांधाला बांधाला, आणल्या बाई पाकोळ्या धरून धरून, द्याल्या बाई नवऱ्याला करून करून, गेला बाई नवरा मरून मरून, आता काय उपयोग रडून रडून, घ्याते बाई दुसरा करून. म्हणलं ही काय भारतीय संस्कृती घरी पानछेट. म्हणून शिकवताना सुद्धा चांगलं शिकवलं पाहिजे. त्याला मुलाला सांगितलं बाळा तू मोठा होशील, मोठा झाल्यानंतर मोठा होशील, हे चांगलं नाही बोटं चोखणं, तुला नाव ठेवू. ते म्हणले महाराज मी बोटं चोखणार नाही, तुम्ही मला काय देणार? लहान पोराला कपडे लय आवडते. त्या 2 अंडरपॅन्टी ज्या शिवल्या त्या बिगर नाडीच्या होत्या, त्याला दाखवल्या. ते बाबा मला म्हणलं तुलाच घालून पाहू का? म्हणलं घाल पण तूही काढ. त्याने त्याची काढी माझी घालायला लागली. मी करदोरा तोडला. त्यानं घातली ती. बाबा बांधायला काहीच नाही. म्हणले हात कशाला आहे? त्यानं अशी धरली दोन्ही हाताना. ते म्हणलं लई मस्त आहे. म्हणलं ड्रायव्हर आणि टेलर ही चुकी कधीच कबूल करीत नसते. त्यांना एकच देव माहिती आहे, कान देऊन दुसरा कोणाच्या कांगावर होईना जान देऊ. तसं टेलर तुम्ही कसं देऊन तो फॅशन आहे घडीत म्हणून कापड कमी पडलं काहीतरी सांग. म्हटलं मला पाहू दे मागची बाजू चांगली शिवली का? लहान पोरं गोड बन असं दाखव. मारला टिरोटवाला असा टपकन दिशी असं आरड आयो आयो म्हणल्यावर म्हातारी पळत आल्यावर त्याला लईच अवसन आलं. आयो चाल आपल्या घरी, ए आयो चाल आपल्या घरी. म्हणलं मोठ्यानं बोलला तर डबल औषध नाही ना बाबा. ए आयो चाल आपल्या घरी.
म्हातारी म्हणे असं कोणतं औषध दिलं? म्हणलं यांना का बोटं चोखले, याला डबल. नाही ना बाबा. म्हातारी म्हणे आम्ही एवढे प्रयत्न केले पण यांना काही बोटं चोखले. तुमचं औषध पण कवा येऊ? म्हणलं गुण आला त्या वया. म्हणते आमची चड्डी. म्हणलं ती आमच्या घरी शिवलेल्या दोन्ही. आंघोळ केली का ही ना आंघोळ केली की ही. गुण आले 15 दिवसांनी म्हातारी माझ्याकडे आली. म्हणलं आजी तुमची तब्येत कशी काय? तिने मग ही तब्येत चांगली. म्हणलं पोराची चांगली. म्हणलं पोरगं बोटं चुकीतं. कशाचं चुकीतं बाबा? असं घेऊनच खेळतो. त्याला कसं कळलं? तसं कळलं पाहिजे. लाज नाही मला भेटायला आली तुला. कळलं पाहिजे. एक म्हातारी डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणे आजी तुमचं काय दुखतं? तिने मा तसं काही दुखत नाही म्हणे. चालायला लागले का गुडघे दुखते आणि उभा राहिल्या का टाचा दुखते म्हणे. चालायला लागले तुमचे गुडघे दुखतात, उभा राहिल्यावर टाचा दुखतात. बरं आजी वजन काटेवर उभा राहा. म्हातारी वजन काटेवर उभा राहिली, मोजली. भीतील चिटकून उभा राहा, मोजली. बसा आजी काही मोठा आजार नाही. तिने काय मोठा आजार नाही. चालायला लागले गुडघे दुखतात, उभा राहिलं का टाचा दुखतात. ज्याचं दुखतं त्यालाच कळतं. आजी बरोबर आहे, ज्याचं दुखतं त्यालाच कळतं. पण कारण असं आहे. ते म्हणजे काय कारण आहे? तुमची उंची आहे 5 फूट 3 इंच आणि तुमचं वजन आहे 110 किलो. स्लॅबपेक्षा पिल्लर बारीक आहे. स्लॅब झाला 10 इंची, पिल्लर झाले 2.5 इंची. मग गुगू गुगून भुगू भुगू होणार. डॉक्टर साहेब हसू नका, ज्याचं दुखतं त्यालाच कळतं. याच्यावर काही इलाज? डॉक्टर म्हणे याच्यावर इलाज आहे. औषधही घ्यावं लागेल, पथ्यही पाळावं लागेल. ते म्हणे मी म्हातारपण झालं बा आतापर्यंत अजून गोळी बिळी औषध घेतलं नाही. मी जर गोळ्या घेतल्यात मला वांट्या होत्या, म्हणून मी 100% पथ्य पाळीन. तुमची शपथ. डॉक्टर म्हणे तुम्ही माझी शपथ खाल्ली म्हणजे 100% पथ्य पाळणार? हो. मग सांगू पथ्य? ते म्हणले सांगा की. मग मी तुम्हाला विचारतो एका टाईम तुम्ही दिवसात किती टाईम जेवतात? ती म्हणे 2 टाईम. म्हणजे दिवसात तुम्ही 2 टाईम जेवतात. एका टायमाला किती भाकरी खातात? ती म्हणे 3. म्हणजे दिवसात तुम्ही 2 टाईम जेवतात, एका टायमाला 3 भाकरी खातात. आजी आता पथ्य ऐका, दिवसात 2 टाईम जेवत जा पण एका टायमाला एकच भाकर खात जा. ती म्हणजे जेवायच्या आधी खाऊ का जेवल्यावर खाऊ? डॉक्टर म्हणे फॅनला धरू का वेल्डरमध्ये बोटं घालू? तसं ज्याला कळलं त्याचे उत्तर आहे तुझे. ज्याच्या चरणावर सुख आहे असा सुखरूप असणारा भगवान आहे, त्याच्याकडे मागतात. इतर ज्या वस्तू आहे, जितर ज्या वैभव आहे, हे सुख देईलच हे सांगता येत नाही. आणि देत जरी असेल तर सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे डोंगरा एवढे आहे. म्हणून महाराज म्हणतात देवा माझ्या तात्विक विचारानं अनेक जन्माच्या सहवासामुळं मला इतकंही कळलं, म्हणून तुला मी काही मागणार नाही. फक्त विठू माऊली हे प्रभू तुझ्या चरणावर सर्व सुख आहे. म्हणून तुका म्हणे काही न मागो अनिक तुझे पायी. म्हणून देवाचे आणि संतांचेच पाय, आपले नुसतेच पाय. आपले पाय पाय आणि त्यांचे पाय 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 पाय. आपल्याही पायाला घसरू नये, झीज होऊ नये शरीराची, म्हणून पायतन म्हणजे चपला आहे. फक्त एवढाच फरक आहे. त्या काळात चपलाला वेगळी वेगळी नाव होती, काळाच्या वेगळ्यात वेगळ्या वेगळ्या कंपनीची वेगळी नावं आली, पण चप्पल आहेच. म्हणून संतांच्या पायाला खडवा म्हणायचे. आता खडवाच्या जागेवर चरण आले, आपण त्याला पादुका म्हणतो. संतांच्या पादुका आहे. मग सांगा, संतांच्याही पादुका पायासाठीच आहे ना आपल्याही पादुका? पण संतांच्या पादुकामध्ये आणि आपल्या पादुकामध्ये खूप फरक आहे. देवाच्या पादुकामध्ये आणि आपल्या पादुकामध्ये. आपल्या पादुका कीर्तन आलेलं तर खाली घेऊन बसा लागत्या. पादुका आपल्या पादुकाला सुगंध आहे. पण जे जगासाठी जगले, जे जगाची निर्माते करून सर्वांना सुख देतात, त्यांच्या पादुका सोन्या चांदीच्या केल्या आणि सोन्या चांदीच्या रथात बसून हजारो वारकरी पंढरपूरला घेऊन जातात. त्यांच्या पाय आणि आपले पाय, आपले पाय कशानं भरले, कोणाचे कशा कशानं भरले कशाला सांगायचे. खूप पाय भरतात. म्हणून चरण म्हटलंय. संतांचे चरण आणि देवाच्या चरणावर सर्व सुख आहे, बाकी ठिकाणी नाही. मग इतर देवाच्या ठिकाणी सुख नाही का? महाराज म्हणतात मुळीच नाही. का नाही? तर तुकोबारायांनी नाटामध्ये त्याचा निषेध केला. सेंदरी हेंदरी दैवते.
कोण पूजी भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते, मागते शिते अवधान. जे स्वतःसाठी मागतात त्यांच्याजवळ सर्व सुख नाही. जो स्वतःसाठी मागत नाही, सर्वासाठी देण्या इतकं त्याच्याकडं सुख आहे, त्याच्याकडं सुख आहे म्हणून तुझे पायी सुख. मग इतर देवाजवळ सुख नाही आहे. आपण सगळी मंडळी जागरण गोंधळ घालतो कशा करता? घरात सुख मिळण्या. मला सांगा, ज्यांनी ज्यांनी जागरण गोंधळ घातलं त्यांच्या घरात खरंच सुख मिळलं का? 2-4 महिन्यामध्ये सुख संपून जातं. ते तिकडं हे इकडं, तुमचं तुम्ही राहा, आम्ही आमचं राहू. जागरण घालून गोंधळ मिटला नाही, गोंधळ घालून जागरण मिटलं. म्हणून इतर देवता नाही, ज्या देवाचे सुख देणारी मागणारी भक्तही तशीच आहे. आणि ज्याच्याकडे मागतात ते सुख सनकाधिक गोंधळी, नाचताती सोहम मेळी. ज्यांना पूर्ण ज्ञान आहे, ज्यांच्याकडे पूर्ण बोधाचा घेऊन विचार आहे, असे जे वारकरी आहे त्यांचीच ही मागणी आहे, तुझे पायी सुख. आणि ज्याच्याकडे मागतात तो तसाच आहे. नसता बाकीचे देव, त्यांचं वाद्य बी वेगळं आहे बाकीच्या देवाचं. आपल्या देवाचं वाद्य लावणी मृदंग, शेऊ ब्रह्मरस, टाळ मृदंग विणे घेऊन हाती, नाथ महाराजांचं प्रमाण. आपलं वाद्य मंजूळ वाद्य आहे. काही देवाचं वाद्य मंजूळ होतं पण ते आपण बिघडून टाकलं. आपल्या देवाचं देवा तूची गणेशू सकलामती, त्याचे तयाची ऋण झुणती, म्हणजे मंजूळ वाद्य सांगितलं. पण आता तुम्ही गणपतीला मंजूळ वाद्य ठेवलं का? पार्वतीच्या बाळा तुझ्या अंगात चाळा, तशाचा आवाज झाला गणपती माझा. गणपती नाही नाचत आला, तू पिऊन नाचला. आणि तो नाचायला लागली, त्याची माय म्हणते पा महापर्ग कसं नाचत, म्हणलं पेलेलं. म्हणून आपण आपली वाद्य विसरलो, आपण आपला खरा देव विसरलो, आणि त्यामुळं आपण सुखाच्या कल्पनेपासून बाजूला जातो. प्रत्येक देवाचं वाद्य वेगळं. तुझ्या नावाचा अरे मंडप द्याला, करुण सिंदर सारा, स्वयंपाक झालाय ताजा, उघड दरुजा आंबे निवादालाय माझा, उघड दरुजा आंबे निवादालाय माझा. लगी अरे हो. म्हणून जो देव सर्व सुख देतोय तुकोबार आहे, त्याच्याकडेच मागणी करतात. आणि तोच आशीर्वाद देण्याकरता योग्य आहे, आणि तोच पूर्तता करू शकतो. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणात त्याच्याकडे सकारात्मक मागणी मागतात. देवापेक्षा यश श्री अवतारी हे सारे गुण त्याच्याकडे आहे. एक एक गुण त्याने एका एका भक्ताला दिलेला आहे. सर्व संतांनी त्याच्याच बाबतीचा जीवाला वर्णन केलेलं आहे. तेने विन जीवा. म्हणून तुकोबार म्हणतात, हे माझी आई, हे विठू माऊली, एवढाच आशीर्वाद दे. म्हणून आशीर्वाद म्हणजे दिल्या जातो, पण काही मंडळी पूर्तता करत नाही. आणि पूर्तता करत नाही हा दोष देवाकडे येऊ नये म्हणून पूर्तते करता येऊन या राही किंवा संचारून राही हृदय माझ्या. देव जर आपण बघा वारीला खरंच समरस होतोय, आणि समरस झाल्यामुळं सोमवार सुद्धा कळत नाही. 1.5 किलो पोहे खातो मग म्हणतो सोमवार आहे खरं. वारीच्या वाटानं आठव नाठव म्हणून देव होणं, म्हणून ये आशीर्वादही दे आणि त्याप्रमाणची माझी अवस्थाही होऊ दे. म्हणून विठू मावली हाच वर दे, येऊन या राही हृदय माझ्या. त्याच्या समरस झालं पाहिजे. येऊन राहणं म्हणजे त्याच्या रूपामध्ये समरस होणं. काही मंडळी कुठेही समरस होतात. कोणी वाद्यात समरस होतात, कोणी गाण्यात समरस होतात, कोणी नामात समरस होतात, कोणी रूपात समरस होतात. इथं तुकोबाराय रूपात समरस होण्याकरता भाव व्यक्त करतात. म्हणून विठू मावली हाची वरदी, येऊन या राही हृदय माझ्या. ठीक आहे तुकोबा, तुमच्या हृदयात मी येऊन राहील, तुम्हाला आशीर्वाद देईल जे सर्व सुख भोगण्याचं. पण अडचण आहे, हे दिल्यावर तुमचं समाधान होईल का? तुकोबारायला माहीत होतं आशीर्वादानेही समाधान होणार नाही, येऊनही राहण्यास समाधान होणार नाही. प्रेम असेल तर समाधान. भाऊ आलेला जेवढा आनंद आहे का नंदही आलेला जेवढा आनंद आहे, पत्नीचा जर भाऊ आला तर तिला किती आनंद होईल. पण भावाचा पतीचा जर मेव्हणा आला तर आनंदात फरक आहे. म्हणून जिथं फरक आहे, जो येऊन राहिल्यानंतर फरक
कोड अवघीच नुरे, जिथं शिल्लकच राहत नाही असं ये, पण नुसता येऊन उपयोग नाही, त्याच्या भोवती प्रेमाची गरज आहे. म्हणून देई मज प्रेम सर्व काळ. आणि जर प्रेम सर्व काळ असेल तर रुपई गोड वाटेल, प्रेम सर्व काळ असेल तर नामही गोड वाटेल. म्हणून रुपई भगवंत अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, पण बाप रुक्मादेव खुन बांधली कैशी. ऐशी ठिकाणचं अवस्था नाही आहे, अनंत रूप आहे, अनंत वेश आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. म्हणून हे रूप गोड आहे ते पंढरपूरला आहे. आणि नाम किती गोड आहे, जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत दयाचे फिक्के पुढे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणून तुझं नामही गोड आहे, रूपही गोड आहे, पण जर प्रेम नसेल तर रूपही गोड वाटणार नाही, नामही गोड वाटणार नाही. वाकडी तिकडी बाबूळ, तिला हिरवा हिरवा पाला, तुकाराम म्याला म्हणून सखाराम पाटील केला. काय उपयोग होईल? प्रेम असेल तर ती तसं म्हणणार नाही, प्रेम असेल तर असं म्हणन, टाळ वाजे मृदुंग वाजे मधुर वाजे विना, टिंब टिंबाचं नाव घेते विठ्ठल विठ्ठल. आणि प्रेम नसेल तर वाकडी तिकडी बाबूळ, तिला हिरवा हिरवा पाला, सखा पाटील मला म्हणून तुका पाटील केला. म्हणून प्रेम जिथं आहे, म्हणून प्रेम नसेल तर रूपही गोड वाटणार नाही. प्रेम नसेल ठीक आहे, तो खूप बरा आहे, तुम्हाला रूप आणि नामाकरता प्रेम देतो, पण कोणत्या रूपाविषयी आणि कोणत्या गोष्टीसाठी, तर तिथं फक्त रुक्मिणीचा पती हा शब्द वापरला. कारण देव सोयरा, देव सोयरा, आणि देव सोयरा दिनाचा, तिचा फक्त पती म्हणून आहे. काय सुख येऊ तिला, मस्त तिनं लग्न लावलेली आहे, पण काय सुख मिळलं अशी मागून पाहतीये कुठं कुठं हिंडत म्हणून. काय सुख मिळलं तिला? तिनं पहिला विचार केला पत्नीचा अधिकार आहे, ते म्हणले काय उठायचा, ते म्हणले तू उठायचं नाही, ते म्हणले का उठायचं नाही, ते म्हणले पहिलं कारण ऐक, मला तू का उठू शकत नाही, कारण मी झोपतच नाही, आणि जरी झोपलो तर मी खाली बसेल नाही. झोपलेला माणूस एक तर खाली बसून डुकल्या घेईल किंवा झोपून डुकल्या घेईल, उभा राहून डुकल्या घेता येत नाही, उभा राहून झोपता येत नाही, म्हणून मी झोपत नाही, म्हणून मला उठायचं नाही. दुसरी गोष्ट, बिगर जेवता झोपला तर उठायचं, मी बिगर जेवता झोपतच नाही, कारण मला जेव घालणारे भक्त आहे, जेवी जेवी बा विठ्ठला. ते म्हणले मग तुम्हाला जेव म्हणायचं नाही, झोपेतून उठायचं नाही. ते म्हणले उठायचंच जर असेल तर त्याला उठायचं ज्याच्या आथुरणात इंचू इंगळी गेली त्याला. मला इंचू इंगळी माझ्या आथुरणात घुसली नाही, मी बिगर जेवता झोपलो नाही, आणि मी उभा आहे त्याच्यामुळे झोपण्याचा प्रसंग येत नाही. फक्त भक्त म्हणतात उठा पांडुरंगा, म्हणून उठवायचा अधिकार भक्ताचा, जेव घालण्याचा अधिकार भक्ताचा, नामा म्हणे देवा चाल म्हणायचा अधिकार भक्ताचा. ती म्हणे मी काय करू, ते म्हणे नुसतं असं टुळू टुळू पाहत बैस, तेव्हापासून नुसतीच मागं पाहते. तिचा नुसता पती आहे आणि आमचा आपल्या सर्वांचा स्वैरा आहे. म्हणून जिथं स्वैर्यात प्रेम आहे, पतीत प्रेम नाही, पण ते रूप मला आवडतं, रुक्मिणीचा पती. मग तुम्हाला मी प्रेम देतोय, त्याच्या बदली तुम्ही मला काय देणार? तुकोबाराय म्हणतात काय द्यावे त्याशी व्हावी उतराई. काय देणार आहे? देवे दिला देह त्याच्याकरताच दिले इंद्रिय हातपाय, किती मस्त इंद्रिय दिले, नुसते हातच पहा किती चांगला आहे. त्याला 3-3 मिजगाऱ्या बसावल्या आणि अंगठ्याला 2 मिजगाऱ्या आहे. इकडं वाकत नाही तिकडं. ह्या मिजगाऱ्या नसत्या तर जेवता आलं नसतं. ह्या मिजगाऱ्या म्हणून बरोबर घास खाता येतो. जर हे बोटं वाकले नसते असं असं थापलं असतं, चाटलं असतं, पोट भरलं असतं. म्हणून देवाने सगळे इंद्रिय किती सुंदर दिले, डोळेसुद्धा चांगले दिले. म्हणून डोळे तुम्ही घ्या रे पहा विठ्ठलाचे, डोळे सुख, पण कोणतं? विठ्ठलाचं मुख पाहणं. आणि सर्व इंद्रियाला भगवंताने वाहे रंगे टाळी नाचीन उदास, पण या सगळ्या इंद्रियापेक्षा हेच 2 डोळे चांगले. म्हणून तुकोबाराय म्हणतात तेच रूप मला आवडतं, रुक्मिणीचा पती सोयर्या. मग ठीक आहे, ते रूप पाहण्याकरता तुम्हाला प्रेम देतो, त्याच्या बदले तुम्ही काय देणार? अभंगाचं पहिलं चरण. सदा माझे डोळे जडो सदा माझे डोळे जडो तुझे मोरे. सदा माझे
मायेच्या पती सोयरिया हा कार्यक्रम आईवडिलाच्या निमित्त का करायचा? कशा करता एवढा खर्च करायचा? ही आळंदीहून मंडळी आणायची, दिग्गज अशी कीर्तनकार आणायची, वाजवणारी आणायची, कशा करता? कारण मुलाला 3 दोष लागत असतात आईवडिलांचे: रक्तदोष, हस्तिदोष आणि जन्मदोष. हे 3 दोष कशामुळं लागतात? तर वडिलांच्या असणाऱ्या ऐश्वर्यावर आपण जगतो, त्यांचं ऋण नाही फेडलं तर हे 3 दोष लागतात. मग हे दोष लागल्याचे परिणाम काय? 2 मिनटं मी तुमचे जादा घेणार आहे, कारण हा विषय वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे, निमित्तानं आहे म्हणून सांगणं गरजेचं आहे. पहिला दोष आहे हस्तिदोष. हस्तिदोष लागतो कशाने? आईवडिलांनी आपल्यासाठी कमावं, कमत असताना कधी कधी त्यांच्याकडून पापसुद्धा होतं. समजा मी महाराज आहे, मी विहिरीची प्लॅन तयार केला, ऑनलाईन केलं, तरी पण पैसे द्यायला लागले. त्या पैशानं तो अधिकारी मांस खाल्लं हॉटेलमध्ये किंवा 10 रुपयाला, ते पैसे कोणी दिले? तो दोष मला लागला. म्हणजे तो दोष कोणाला लागला? मला. आणि त्या विहिरीचं पाणी कोण पिणार आहे पुढं? मग ती विहीर मी बुजली का? तो दोष मुलाला लागतो. मग हा दोष मुलाला लागू नये म्हणून हस्ती दोष लागतो. हस्ती दोष जर कुटुंबाला लागला तर हा दोष लागला कुठं? भागवतात शिबीराजा मौजदान दिलं तर त्यांच्या कुटुंबात मतिमंद मुलं जन्माला आली. आणि मतिमंद मुलं जर जन्माला आली तर कोणाच्याच कामाची नाही, ना घरच्या आणि दारच्या. म्हणून मतिमंद मुलं जन्माला येऊ नये याकरता हस्तिदोष वडिलाचा लागला तर त्या मुलाने हस्तिदोष घालायचा. तर जसा शिबीराजानं हस्तिदोष लागला, पण त्यांच्या कुटुंबात भगीरथ नावाचा राजा जन्माला आला. त्यांनी उग्र तपश्चर्या केली, गंगा स्वर्गातून आली, त्यांचे पूर्वज मुक्त केले. पण राजाचं कर्तव्य आहे, राजा हा प्रजापालन असतो, म्हणून त्याने गंगेला प्रार्थना केली, गंगे माझ्या कुळाचा उद्धार झाला पण माझ्या प्रजेचा. म्हणून गंगेनं सांगितलं, फेडीत पाप ताप तिरीचे उदक, समुद्रा जाय आप्याप गंगा जैशी, वाचे म्हणता गंगा गंगा. म्हणून तुम्ही सुद्धा हस्ती कशात टाका? म्हणून गंगेत हस्ती टाकल्यानंतर कोणता दोष जातो? हस्ती दोष. तो लागला कशानं? आपण दिलेलं दानाचं वाईट परिणाम झालं म्हणून तो दोष. म्हणून तो दोष आपण तेव्हा घातला, हस्ती आपण टाकली गंगेमध्ये. दुसरा दोष आहे रक्तदोष. रक्तदोष लागतो कशानं? वेळ काळ पाहिल्यानं मुळं. माणसं आजच्या घाईगर्दीमध्ये पैशाच्या आवेशापोटी वेळ काळ पाहायला तयार नाही. कायाला बी वेळे काळाचं बंधन नाही. एकादश रात्री 12 वाजता संपत्ती, अशी बऱ्याच लोकांचं मत आहे. आपलं सर्व शालिवान राजा होऊन गेला, शालिवान प्रतिष्ठान पैठणचा, त्या राजाने पंचांगणातले उत्ते लिहिले. सूर्योदय ते सूर्यास्त, सूर्यास्त ते सूर्योदय ही घटका आपली आहे. पण आपल्याकडे इंग्रजांनी 250 वर्ष राज्य केलं आणि त्यांनी रात्री घड्याळ बदलून टाकली. आपण रात्री झाला सोमवार वाजले 12 चोट्टी, सोमवार रात्री संपतो, सूर्योदय ते सूर्यास्त. म्हणून वेळ काळेचं बंधन राहिलं नाही. आणि वेळ काळेचं बंधन कोणत्या क्षेत्रात राहिलं नाही. 7 ते 9 कीर्तन आहे तर 7:30 वाजे लोक येईनच म्हणा, तर एक येते आणि पुन्हा जागा नाही बाया, मागून कशाला आली बाया? वेळ काळ परमार्थातही राहिला नाही, कुठंच वेळ काळेचं बंधन नाही. आणि तो दोष वडिलाचा मुलाला लागतो. म्हणून वेळ काळे माय बापे नाही साधी येली. आणि जर वेळ काळ, लग्नात वेळ काळ राहिला नाही, आमच्यासारखे महाराज लोक उशिरा येते, तिथून पुढं आमचं आशीर्वादपर भाषण, हे लोकाला जेवायचं राहतं, निघून जायचं राहतं, त्याच्यात ते म्हणजे कवा संपित कोण, तो दोष लागतो. म्हणून वेळ बंधन नाही. आणि वेळ काळ न पाहिला तर रागीट पोरं जन्माला येतात. हात काडी मुडी पोटतं म्हणे नरसोबाची वाडी, डिबरे डाबरे, घेणं देणं नाही. म्हणून हस्ती दोष लागू नये म्हणून त्याकरता आईवडिलाच्या नावाने अन्नदान वर्षश्राद्धाला आणि 13व्याला. कारण रक्त कशाने तयार होतं? अन्नाने. अन्नापासून क्रिया होती म्हणून तो दोष जातो. मग हस्ती दोष गेला, रक्तदोष गेला, राहिला जन्मदोष. आणि जन्मदोष लागतो कशानं? जन्मदोष लागतो बालहत्यानं. तो बालहत्या जर लागली तर त्या कुटुंबात संतती होत नाही. साई मारिता दुराचारी, राक्षसाने 6 मुलं मारली कंसाने
तर राक्षस कुळ संपलं, पण राक्षसी वृत्तीची माणसं आज आहे. म्हणून आपल्याला तो दोष लागू नये, जन्मदोष. मग त्याच्याकरता पिंडदान सांगितलं आहे. आचारो पितरो लुप्तदक पिंडदक क्रिया. आणि हे सगळं करत असताना ते 13व्याला संपलं. वर्षश्राद्ध एकदाच करायचं नाही आहे. भाग्यवान आहे हे मोठी किती श्रीमंत असू द्या, यांच्याहीपेक्षा जादा श्रीमंत या पुण्यात असतील, पण त्यांनी आईवडिलांचं वर्षश्राद्ध प्रत्येक वर्षी घरायचं ठरवलं. हा आदर्श समाजाला घालून दिला. कारण एकदाच सांगितलं नाही पुराणामध्ये. बघा धर्मनिर्णय सिंधू काय सांगतो, गरुड पुराण काय सांगतं. त्यांच्या या 3 दोषातून मुक्त होण्याकरता प्रत्येक वर्षी सांगितलं. मग ज्याची ऐपत जशी असेल तशी. मग एखाद्या आमच्यासारखं आम्हाला कितीतरी वर्ष श्राद्धाचे कीर्तन एकदा केलं का संपलं. तसं नाही सांगितलं. तुमची ऐपत पहिल्या वर्षी मोठं करा, पण दुसऱ्या वर्षी तुमची ऐपत नाही आहे ना, तर तुम्ही कमीत कमी त्या दिवशी, त्या काळात फोटू नव्हते तर गाईला घास दिल्या जात होता, आणि त्या दिवशी गोडधड जेवण करायचं, पित्राच्या नावाने नैवेद्य दाखायचा, गाईला दाखायचं आणि दर्शन करायचं. आता सोपं झालं, फोटू आहे आपल्याला. म्हणून हे 3 दोष घालण्याकरता या लांडे परिवारानं, अरे त्यांना देवाची दया पण आहे आणि संपत्ती आहे, म्हणून त्यांच्याकडं वडिलांचं वर्षश्राद्ध म्हणजे प्रित्यार्थ भावपूर्ण श्रद्धांजली प्रत्येक वर्षी दिल्या जाते. हा आदर्श तुम्हाला आम्हाला घालून दिलेला आहे. म्हणून त्यांच्या आईवडिलांचं ऋण फेडण्याकरता त्यांनी हा कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन केलं आहे. आणि खरंच इतकं सोपंही नाही आहे. इतक्या कष्टातून भगवान करो त्यांच्या आईवडिला. पितरो दोष तर त्यांचा गेलाच, त्यात काही नवल नाही, कारण त्यांच्या आईवडीलच मुळात पारमार्थिक होते. नुसती पारमार्थिक नव्हती तर वारकरीसुद्धा होते. नुसते वारकरीच नव्हते ते एक दिंडीचे चालक मालक अध्यक्षसुद्धा होते. आणि म्हणून पुन्हा एकदा उभयता त्यांच्या कुटुंबाला तर द्यावे धन्यवाद, पण असणारे त्यांच्या आईवडिलांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. भगवान करो त्यांना तर चांगली गती मिळो, पण त्यांच्या आशीर्वादानं आम्हालासुद्धा ही गती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करायची. आपणही अशा प्रकारचं ऋण फेडत जा. एवढा मोठा कार्यक्रम करता आला नाही तर करू नका, नाही कीर्तन करता आलं तर करू नका, पण कमीत कमी एक माणूस तरी जीव घाला. मला पूर्ण चरित्र सांगून वेळ घालायचं नाही आहे. पितृपक्ष कशामुळं निर्माण झाला हो? कोणी विचारतंय कोण्या महाराजाला, हे महाराज तू कुठला आहे, तो नाव काय आहे, तो लग्न झालं की तुला काय करतो, तो तसाच आहे. अरे विचारलं पाहिजे कधीतरी. ज्या कार्यक्रमाची शोभा, ज्या कार्यक्रमात ती माहिती असली पाहिजे. पितृपक्ष जो आहे 15 दिवस, तो केवळ आईवडिलासाठीच निर्माण झाला, कारण मोठं चरित्र आहे महाभारतामध्ये.